आज घरातून निघायला थोडा उशीरच झाला. तरी मी आईला सांगत होतो सकाळी लवकर उठव म्हणून. अनिकेत स्वतःशीच बोलत बोलत घरातून निघाला होता. आज तरी ट्रेन वेळेवर येते की नाही काय माहीत. पुन्हा स्वतःशीच पुटपुटला. 7:47ची लोकल आली आणि त्या गर्दीतून जागा मिळवत तो कसाबसा आत शिरला. अनिकेत हा MBA डिस्टिंक्शनमध्ये पास झालेला मुलगा. लहानपणापासूनच खूप हुशार आणि मेहनती. कॉलेजमध्येही सगळ्याच गोष्टींमध्ये अनिकेतचा पहिला नंबर असायचा. आज तो एका नामांकित फर्ममध्ये काम करतोय. इकडे अंजलीचे 20 मिस्ड कॉल येऊन गेले. पण घाईगडबडीत त्याने फोन केलाही नाही आणि उचलला पण नाही. शेवटी वैतागून तिने मेसेज टाकला, मी पुढे जाते, मला खूप उशीर होतोय. तुला मेसेज वाचायला किंवा कॉल करायला वेळ मिळाला तर बघ आणि कॉल कर. मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. बाय. अंजली आणि अनिकेतची ओळख अगदी नुकतीच झालेली. तीही हुशार, मनमिळावू, दिसायला सुंदर आणि लाजाळू स्वभावाची होती. तसे दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. पण त्यांची भेट फक्त सकाळी ट्रेनमध्ये, नाश्ता आणि लंच ब्रेकला व्हायची. म्हणून जे काही बोलायचं असायचं ते तेव्हाच. अंजली ऑफिसला पोहोचली तरी देखील अनिकेत अजून पोहोचला नव्हता. तिला काळजी वाटायला लागली. म्हणून फोन करायला गेली तेव्हा तिला लक्षात आलं, अरे याने तर अजून मेसेज पण वाचला नाही आहे. म्हणून कॉल करून काही उपयोग नाही. असं म्हणून हातात घेतलेला फोन तसाच टेबलावर सरकवला. इकडे अनिकेत अजूनही ट्रेनमध्येच होता. फोन बघावं म्हटलं तर खिशात हात घालायला जागा नाही. जवळजवळ पाऊण तासानंतर तो ट्रेनमधून बाहेर पडला आणि सुटकेचा निश्वास टाकला. जसा बाहेर पडला तसा त्याने पाहिले, अंजलीला फोन केला आणि म्हणाला, 5 मिनिटात आलो. तसं त्याचं ऑफिस स्टेशनवरून जवळच होतं. तो ऑफिसमध्ये पोहोचला. तोच गणू. हा गणू म्हणजे अनिकेतच्या ऑफिसमधला पिऊन. मोठ्या साहेबांचा निरोप घेऊन आला. ते ऐकत अनिकेतला आणखी घाम फुटला. आता काय घोळ झाला देवास ठाऊक, असं म्हणत तो साहेबांकडे गेला. अनिकेत, सर मे आय कम इन? साहेब, अरे अनिकेतराव, या. अनिकेत, काय काम होतं का? साहेब, अरे बस तरी आधी. आज मी तुमची एका विशेष व्यक्तीसोबत ओळख करून देणार आहे. तर या मिस रुपाली. रुपाली, हॅलो अनिकेत. रुपाली म्हणजे साहेबांची नवीन असिस्टंट. तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरून नुसतं ओघळलं होतं. रंग गोरापान, घारे डोळे, लांब सडक केस, कपाळावर छोटीशी चंद्रकोरीची टिकली, लाल डोळे. तिच्याकडे बघणाऱ्याने फक्त तिच्याकडेच बघत राहावं अशी तिची मूर्ती. त्यात ती फाड इंग्रजी बोलणारी आणि साहेबांच्या जवळ असणारी. अनिकेत आव वासून तिच्याकडेच बघत, हेलो मिस रुपाली. साहेब, अनिकेत, आजपासून रुपाली माझी असिस्टंट आहे. काही काम असल्यास तिला सांगत जा, मग ती मला सांगेल. ओके? अनिकेत, ओके सर.
साहेब, यू मे गो नाव. पण अनिकेत तिच्याकडं बघतच बसला होता. इतक्यात साहेब जोरात ओरडले. तसा तो भानावर आला आणि बाहेर निघून गेला. बाहेर आल्यावर अनिकेत गाणं गुणगुणू लागला. ए चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने रूपाली को बनाया. त्याला लव ॲट फर्स्ट साईट झालं होतं. पण पुढे काय होणार हे कुठे माहीत होतं. बऱ्याचदा काही ना काही कारण सांगून तो रूपालीला भेटायला जायचा. पण ती त्याला टाळून साहेबांसोबत मग्न असायची. खरं तर तिला साहेब आवडत होते आणि साहेबांची बायको पण त्यांना सोडून गेली होती. म्हणून तेही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या रूपालीच्या प्रेमात अडकत चालले होते. हल्ली रोज साहेब आणि रूपाली ऑफिसला एकत्रच येत जात असत. पण हे पाहून अनिकेतला कसंबसं वाटत असे. शेवटी एक दिवस न राहून त्याने रूपालीला विचारलं, काय आहे ग त्या म्हाताऱ्यात जे माझ्याकडे नाही. त्यावर ती उत्तरली, तुला काय करायचं आहे रे, माझं मी बघून घेईन. तसा तो हताश झाला. त्याला तिला हे सांगायचं होतं की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. पण साहेब आणि रूपालीला रोज रोज एकत्र बघून त्याचं मन त्याला खायला उठत होतं. अंजलीला अनिकेत आवडायचा, पण तिनेही कधी त्याला सांगायचा साधा प्रयत्नही केला नव्हता. पण ती या गोष्टीपासून बेसावध होती की अनिकेतला रूपाली आवडते म्हणून. साहेबांचं आणि रूपालीचं एकत्र येणं जाणं रोज सर्रासपणे चालू होतं. ऑफिस सुटलं की साहेब तिला घेऊन जवळच्याच मॉलमध्ये फिरायला जात असत. एके दिवशी अनिकेतने ठरवलं की रूपालीला मनातलं सगळं सांगून टाकावं. म्हणून ऑफिस सुटल्यावर तो तिच्या मागे मागे जायला निघाला. आज रूपाली साहेबांसोबत न जाता एकटीच निघाली होती. त्यानं मनात ठरवलं होतंच की आजच बोलून टाकूया. आणि तशी संधीही समोरून चालून आली. खूप वेळ चालत राहिल्यानंतर रूपाली एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिरली. इकडे याच्या मनात नाना प्रकारे विचार घोळू लागले. तरी तो तसाच तिच्या मागे मागे जात राहिला. पुढं रूपाली आतमध्ये गेल्यावर अनिकेतही तिच्या मागं आत शिरला. समोर पाहतो तर एक व्यक्ती ICUमध्ये पडून होती आणि रूपाली त्या व्यक्तीच्या शेजारी बसून रडत होती. हे बघून त्याला समजतच नव्हतं की हे नक्की काय चालू आहे. त्याने तिथेच असलेल्या डॉक्टरला विचारलं की ही व्यक्ती कोण आहे. आणि डॉक्टर म्हणाले, ते रूपालीचे मिस्टर आहेत. त्यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. त्यातच त्यांच्या मेंदूला दुखापत होऊन ते कोमात गेले आहेत. त्याच्या मागे फक्त रूपाली एकटीच आहे आणि आता हॉस्पिटलच्या खर्चाचा सर्व भार ती एकटीच घेत आहे. हे ऐकून अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मग त्याला आठवायला लागलं की ती का साहेबांसोबत जात होती, फिरत होती. कारण हॉस्पिटलला लागणारा सारा खर्च साहेबांकडून तिला मिळणार होता. त्यामुळे आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी ती हे सर्व करत होती. आणि हे सर्व आठवून त्यानं ठरवलं की आता रूपालीला आपण काहीही सांगायचं नाही.
की बोलायचंसुद्धा नाही आणि तो तसाच तिथून निघून जातो. इकडे अंजलीला अनिकेतच्या एका मित्रांकडून समजतं की अनिकेतला रुपाली खूप आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून ती खूप रडायला लागते आणि कसंबसं स्वतःला सावरत म्हणते, जाऊ दे, मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण अनिकेतला त्याचं प्रेम मिळायलाच पाहिजे. आणि तीही त्याला कधीच काही सांगत नाही. अशा प्रकारे कोणीच कोणाला काहीच सांगत नाही आणि ते जे अव्यक्त प्रेम होतं ते शेवटपर्यंत अव्यक्तच राहतं. नाही कळल्या कधी कुणा या अंतरीच्या भावना, पळत्या मागे धावत जाई कुणी काही ऐकेना. बोलवेना कुणा काही शब्द, अंतरी थांबली, भेट होता होता आपली भेट आपली लांबली. धन्यवाद.